जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसे जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. 2 दिवस वाढवून हवे होते, पण बहुतेक स्टाफला स्पेशल इन्स्ट्रक्शन्स दिले असावे. अरे हे सगळं तुझंच आहे. आज न उद्या तुलाच बघायचंय. पण तू असा तडकाफडकी निर्णय घ्यायला लागलास तर कसं होणार? मला ना नील कधी कधी काळजीच वाटते तुझी. काय म्हणालीस? माधवी नीलला भेटली? म्हणजे तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाही झालं, काळजी नका करू. मला मान्य आहे घरातलं वातावरण जरा डिस्टर्ब झालंय, पण म्हणून ज्योतिषाचा आधार घ्यायचा. हे बघ, तू आणि नील आपापल्या कामासाठी घराबाहेर असता. तुम्ही गेला होता ना त्याच्या ऑफिसमध्ये त्याला जाब विचारायला? कसलं ऑफिसने कसलं काय, सगळा पसारा आवरून तो पळून गेला होता तिथून. नंतर मी त्याची चौकशी केली, पण त्याचा पत्ताच लागला नाही. आणि तरी सुद्धा तुम्ही आता परत? अगं, पण हे ओंकार शास्त्री त्यातले नाही आहेत. 4 वर्षापूर्वी ते आपल्याकडे आले होते आणि आजही त्यांचं ऑफिस त्याच पत्त्यावर आहे. रोज पेपरमध्ये जाहिरात असते. लोकांना चांगले अनुभव आले असतील म्हणूनच ते टिकले आहेत ना. आणि असं आहे, जेव्हा माणूस हतबल होतो ना त्याला कारण कळत नाही, तेव्हाच तो आधार शोधतो. अगं, ज्योतिषशास्त्र हे फार मोठं शास्त्र आहे, त्यात तथ्य आहे. पण त्यातला तज्ञ असेल तरच खरंय, नाहीतर सगळी फसवाफसवी. या ओंकार शास्त्रींचा गाढा अभ्यास दिसतोय या विषयावर. त्यांच्याकडे बघूनच तसं वाटतं. ठीक आहे, तुमची एवढी इच्छा आहे आणि इतका विश्वासही आहे तर मग बोलवा त्या ओंकार शास्त्रींना. मी काय बोलणार आता? पण कसं आहे नाही, आता ह्यानंतर जर सगळं चांगलं झालं तर मग ते ज्योतिषी म्हणणार हे आम्ही सांगितलेल्या उपायांमुळे, तोडग्यांमुळे. आणि जर समजा काही फरकच नाही पडला तरी ते म्हणणार खरं तर खूप मोठं संकट येणार होतं, पण आम्ही सांगितलेल्या उपायांमुळे ते टळलं. म्हणजे काही झालं तरी क्रेडिट शेवटी ज्योतिषीच घेऊन जाणार. माफ कर देवा, मला या शास्त्रातलं काही कळत नाही तरी मी क्रिटिसाइज करते, पण जे काही होईल ते चांगलं होऊ दे म्हणजे झालं. अगं, लहान मुलांसारखी पाढे काय म्हणतेस? शाळेत आहेस का तू? अभ्यास नाही तुला? अगं, काय मी काय म्हणते ऐकू येतंय का तुला? अगं आई, तूच म्हणतेस ना, पाढे पाठ असले की सगळे हिशोब तोंडी सुटतात. मग रागिणी, बरं ठीक आहे, करते अभ्यास. हे नको. हा, मराठी धडा पहिला. एक होता राजा. दोघं एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. दोघं सतत एकत्र असायचे.
एकत्र राहायचे, एकत्र जेवायचे, एकत्र झोपायचे. एक दिवस राजाचा सेवक गावाला गेला. आता राजाला झोपताना पंख्याने वारा कोण घालणार? माकड म्हणाले, मी राजाचा मित्र आहे, मी वारा घालणार. राजा बर म्हणाला आणि झोपला. एक माशी राजाला त्रास देऊ लागली. माकड तिला हकलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती काही जाईना. माकडाला राग आला. त्याने राजाची तलवार घेतली आणि तिच्या मागे पळू लागला. ती माशी राजाच्या नाकावर बसली. माकडाने नेम धरून माशीवर तलवार मारली, पण ती माशी उडाली आणि तलवार राजाच्या नाकावर बसली. नाक कापलं गेलं. राजा ओरडत उठला. माकडाला आपली चूक कळलीच नाही. राजा त्याला खूप ओरडला. माकड पळून गेले. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलात? रागिणी, अगं काय चाललंय तुझं? अगं आई, आपण काय शिकलो या गोष्टीतून? सांग ना. असले फालतू प्रश्न मला नको विचारू. तुला सांगता येईल असा प्रश्न विचारू? विचार. आपली ताई कुठे गेली? अगं काय पुन्हा पुन्हा तेच विचारते? काही अक्कल आहे का तुला? नाही, खरं खरं सांग. मामाकडे गेली आहे. झालं समाधान? नाही झालं समाधान. खरं सांग, ताई कुठे गेली आहे? नाही झालं समाधान. खरं सांग, ताई कुठे गेली आहे? रागिणी, आता खूप झालं. काय फाजीलपणा लावलाय मगापासून? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? जा खोलीत जा आणि शांतपणे बसू दे मला. मी मूर्ख आहे का ग? का? आता कोण तुला मूर्ख म्हणालं? मामा. मामा? तो कुठे भेटला तुला? भेटला नाही, मी फोन केला होता त्याला. केव्हा आणि का? मला ताईशी बोलायचं होतं. मी मामाला म्हंटल, ताईचा फोन दे. तर तो मला म्हणाला, ती इकडे नाहीये. मी म्हंटल, मला आईने सांगितलंय तिकडे ताई तुझ्याकडे आलीये. तर तो मला रागवला. म्हणाला, रागिणी, लहान मुलांसारखं वागू नकोस. अरे देवा, आणखीन काय बोललात आपण? मी त्याला म्हंटल, मी काही लहानांसारखं वागत नाहीये. ताई घरात नाहीये म्हणून तुला फोन केला. तर तो म्हणाला, अगं घरात नाहीये म्हणजे इकडे आली का? मैत्रिणीकडे गेली असेल, बाहेर शॉपिंगला गेली असेल. मूर्ख आहेस तू. आणि त्यानं फोन ठेवला. बस एवढंच म्हणाला ना? आणखी काही बोलणं झालं नाही ना तुमचं? बस म्हणजे मला मूर्ख म्हणाला तो? त्याचं तुला काहीच वाटत नाहीये? वाटलं ना. नाही कसं? आई, ताईला खरंच बाळ होणार आहे? अगं नाही ग. नाही म्हणजे त्या दिवशी आम्ही आपलं सहज काहीतरी बोललो. अय्या हो, जर मला कोणी ताईबद्दल काही विचारलं तर मी सांगेन ताईला बाळ होणार नाही. कळलं? रागिणी, ए रागिणी, ती अतिशहाणी आणि ही अशी अर्धवट. देवा, कसं सांभाळू नये या दोघींना? ए ऋत्विक, ऋत्विक, ए ऋत्विक, अरे तुला मी कधीची हाका मारतोय? काय झालंय? काय मूड बरा नाहीये का? मगाशी जेवणात सुद्धा लक्ष नव्हतं तुझं. काय रे, कॉलेजमध्ये काही झालंय? कोणी रागावलंय तुला? काय झालंय बोल ना. बाबा, मी विचार करतो. तुमच्या वेळी मुलांवर होणारे जुने विचार, जुने संस्कार, जुनं वळण ते योग्य होतं की आताच्या मुलांवर होणारे नवीन विचार, नवे संस्कार, नवीन वळण योग्य? बाबा, जग झपाट्याने पुढे चाललंय, मॉडर्न होतंय आणि त्यामध्ये ही जुने विचार, जुने संस्कार जपणाऱ्या मुली अजूनही आहेत.
आज कुठला नवीन टॉपिक शोधून काढलायस? नाही नाही, तू काय म्हणतोस ते मला अजिबात काही कळत नाहीये. मला एवढंच म्हणायचंय की घरचे संस्कार, जुनं वळण हेच माणसाला आयुष्यभर उपयोगी पडतं, योग्य दिशा दाखवतं. पण हे तू असं मला का विचारतोस? प्रॉब्लेम झालाय बाबा. काय? तुम्हाला माझा मित्र अंशुल माहिती आहे ना? हम्म, त्याचं प्रियांका नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं. म्हणजे अंशुलकडून फक्त मैत्रीच होती, पण प्रियांकाचं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं. आणि त्या प्रेमाचं परिवर्तन असं झालंय की प्रियांका आता गरोदर आहे. हो हो, प्रियांका तुमच्याच कॉलेजमध्ये? ती नीलच्या आंबा हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये आहे. नीलची सिनियर आहे आणि नीलची मैत्रीण सुद्धा. अच्छा अच्छा अच्छा. मग दोघांना म्हणावं लग्न करा. तोच तर घोळ झालाय बाबा. अंशुल तिला म्हणतोय की अबॉर्शन कर, मी ही जबाबदारी स्वीकारणार नाही. हे हे असं कसं? प्रियांकाचे घरचे सुद्धा तिला अबॉर्शनचा सल्ला देतात. पण प्रियांका अॅनिमल लवर, एका जीवाची हत्या कशी करेल? प्रियांका अबॉर्शन करायला तयार नाही. तसं तिच्या घरच्यांचं प्रेशर आहेच, म्हणून तिने घरही सोडलं. काय सांगतोस काय? आणि गेली कुठे ती? बाबा मी तुम्हाला बोललो नाही, पण तुमचा अपमान केल्यापासून नील माझ्या मनातून उतरला होता. पण तुम्हाला माहितीये, प्रियांकाने घर सोडल्यापासून तिला कोणत्याही लेडीज हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही. ती अगदी रस्त्यावर आली होती. आणि तिने नीलला हे सांगितल्यावर नीलने त्याच्या हॉटेलमध्ये तिची व्यवस्था केली. जोपर्यंत दुसरी सोय होत नाही तोपर्यंत. अरे असा आहे का हा मुलगा? बाबा मला वाटतं जया काकूला हे खटकलं असेल. आणि तिचंही बरोबर आहे म्हणा. एक लग्न न झालेली गरोदर मुलगी त्यांच्या हॉटेलमध्ये एकटी राहते, त्यातून ती नीलची मैत्रीण. अहो लोक काय म्हणतील? उद्या काही बरं वाईट झालं तर हॉटेलचं नाव, जया काकूचं नाव किती खराब होईल. पण तरीही त्यांनी स्वतःचा विचार न करता तिची सोय बघितली. एवढा मोठेपणा. अरे पण आता पुढे काय करायचं ठरवलंय? नाही नाही, प्रियांका किंवा अंशुल ह्या दोघांपैकी एकाला समजूतदारपणा दाखवावाच लागेल. बाबा दोघंही आपापल्या निर्णयावर हटून बसले. अंशुल तर एवढंही म्हणाला प्रियांकाला की माझं नाव कोणाला सांगू नकोस. अरे असं कसं? चूक करायची आणि अंग काढून द्यायचं, ही काय पद्धत झाली? मला खडसावून विचार. हे सगळं केलंयस ना, मग हे जबाबदारी कर, लग्न म्हणावं. बाबा यामध्ये अंशुलची फारशी काही चूक आहे असं मला वाटत नाही. काय बाबा हो, कॉलेजमध्ये आजकाल हे असं सर्रास घडतं. अंशुल त्याच्या जागी योग्य आहे आणि प्रियांका तिच्या जागी. मगाशी मी आज तर गोष्टीचा विचार करत बसलो होतो. अंशुल तिला निर्दयीपणे सांगतोय की अबॉर्शन कर म्हणून. म्हणून नवीन संस्कार योग्य की प्रियांका म्हणते मी माझं मातृत्व जपणार, त्याच्याशी लग्न करणार, म्हणजे जुने संस्कार योग्य. मला दोघांचीही काळजी वाटते. दोघेही वाईट फसले. पण मी नीलला वचन दिलंय, प्रियांकाच्या बाबतीत त्याला जी काही मदत लागेल ती मी त्याला करणार आहे. मला खरंच नीलचं खूप कौतुक वाटतं. खरंच हा दैवाचा खेळ निराळा. हे बघ प्रियांका, तुला आता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायला हवं. खूप दिवसांपासून इतक्या गोष्टी घडल्यात की मला खात्री आहे तू पुस्तक उघडलंही नसणार. आता रेग्युलर कॉलेजला येत जा. अटेंडन्स महत्वाचं आहे, नाहीतर परीक्षेचा फॉर्म नाही मिळणार. बरोबर बोलतोयस. मला आता अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं. माझ्या आणि बाळाच्या भविष्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. मी देईन अभ्यासाकडे लक्ष. आणि आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली, तू ग्रुपपासून वेगळा राहण्याचा प्रयत्न करतेस. ग्रुपला काही माहिती नाहीये, पण तुझ्या अशा वागण्याने ग्रुपला नक्कीच संशय आहे. हे बघ, पूर्वीसारखं सगळ्यांशी हसत खेळत राहिलीस ना
तर कोणाला काहीच कळणार नाही. आणि आता 2 महिन्यांची सुट्टी लागेल एक्झाम नंतर. पुढचं पुढेच बघू. हो, पण ग्रुपमध्ये गेलं की त्यांच्या चेष्टा विनोदामध्ये मला अंशुल सोबतचे दिवस आठवतात रे. आणि आणि मग मी बेचैन होते, लक्ष नाही लागत माझं. त्या दिवशी असंच झालं. आणि केतकीच्या लक्षात आलं माझं लक्ष नाहीये, माझा मूड नाहीये, मी अपसेट आहे. तिने खोदून खोदून विचारलं. शेवटी मी सांगितलं की माझं आणि रागिणीचं भांडण झालं. आता अजून काय सांगायचं मी? ठीक आहे, बघ कसं मॅनेज करायचं ते. पण या गोष्टी लक्षात ठेव. प्रियांका, अंशुल आणि ऋत्विक येतात. बघ, अपसेट होऊ नकोस. कॉलेज आहे, कळलं? हाय नील. हाय प्रियांका. अरे ऋत्विक, तू कसा हिला ओळखतोस? अरे, अंशुलने एकदा ओळख करून दिली होती. ॲनिमल लवर, बरोबर? बरं, आता पुढचं काही ठरवलंय का? म्हणजे माझ्याकडून काही मदत वगैरे लागणार? खरं तर मी फोन करणार होतो, पण अंशुल म्हणाला की मी प्रत्यक्षपणे भेटून प्रियांकाला एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो. म्हणाला की आपण कॉलेजमध्येच भेटू, म्हणून आलो. ऋत्विक, पहिले तुला थँक्स. तू अंशुलचा मित्र असूनही माझ्यासाठी मदतीला हात पुढे केलायस. नील आणि ऋत्विक सारखे मित्र मला मिळाले हे माझं भाग्य आहे. आणि हो, अंशुल सारखा मित्र मिळाला हेही एक भाग्यच समजायचं. आता मी असा विचार केलाय की मी नीलला आणि काकूंना जास्त कोड्यात टाकणार नाही. खूप केलं त्यांनी माझ्यासाठी. मला महिला आश्रमाचा पत्ता मिळाला. उद्या तिकडे जाऊन बघते माझी काही सोय होते का. बरं, मी काही विचारलं तर गैरसमज करून घेऊ नकोस. पैशांचं काय? तिकडे राहणार म्हणजे पैशांचा प्रश्न आलाच. नाही, बरोबर आहे तुझं. मी कालच एका बुटीक मध्ये जाऊन आले. तिकडे लेडी ओनरच. आधी ती नाही म्हणाली, पण मग तिला सगळं नीट सांगावं लागलं. पार्ट टाइम जॉब आहे, कॉलेज नंतर जाईन मी तिकडे. त्यानं कितीचं बघणार आहे? तू एकटी आहेस, पुढं आता काय? अरे, थोडे दिवसाचाच प्रश्न आहे. एका वर्षात शिक्षण संपेल. एकदा डिग्री हातात आली की चांगल्या ठिकाणी कायमची नोकरी करेन. तोपर्यंत दिवस काढीन. आणि आपला कोर्स असा आहे की कोणत्याही फास्ट फूड मध्ये मला आरामात जॉब मिळेल. सुरुवातीला अशा ठिकाणी काम करेन आणि मग हळूहळू मोठ्या ठिकाणी इंटरव्ह्यू देईन. तोपर्यंत बाळाचाही जन्म होईल. सुरुवातीला काही दिवस कठीण जाते, पण नंतर सगळं ठीक होईल. प्रियांका, तू खूप आशावादी आहेस, खंबीर आहेस. टेक केअर. कशी आहेस प्रियंका? ठीक आहे. तुझी काळजी वाटली म्हणून आलो होतो. हो का? असा वाकडा अर्थ का काढतेस? मी तुझं बोलणं ऐकलं. तू खूप धाडसी आहेस, माहितीये मला. पण हे धाडस योग्य त्या जागी कौतुकास्पद असतं. पण नको तिथे धाडस केलं की ते मूर्खपणा होतं. तू जर हेच बोलायला आला असशील ना तर गप्प बस. ऐकून घे. ही जबाबदारी घ्यायचं तुझं आणि माझं वय नाहीये. आपल्याला अजून करिअर करायचंय, लाईफ एन्जॉय करायचंय. समजत कसं नाही तुला? तुझं
तुझं लाईफ एन्जॉय करणं ना समजलंय मला. तू वाकड्यात शिरू नकोस, शांतपणे ऐक. तू मला मैत्रीण म्हणून हवी आहेस, तोडायचं नाहीये मला तुला. तू जर अशा भलत्या गोष्टींचा हट्ट धरून बसलीस ना तर आपली मैत्री राहणार नाही. मी सांगतो तसं कर, त्यातच तुझं आणि माझं सुख आहे. तुझं सुख कशात आहे हे मला कळलंय आणि माझं सुख कशात आहे ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. तरीही शहाणपणाचा आव आणू नको. तुझा निर्णय तू घेतलायस, आता माझा निर्णय मी घेईन, तू नाही. बघितलं ऋत्विक, मी किती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण ही बाई ऐकायला तयार नाही. भविष्याचा विचारच करत नाहीये. अंशुल, मला माहितीये तुला तुझ्या भविष्याची जास्त चिंता पडली. फार वाईट कार ऍक्सिडेंट झाला हो. म्हणजे त्याला ज्या अवस्थेत इथे आणलं ना ते बघितलं तेव्हा वाटलं नव्हतं की हा आपल्या पायावर पुन्हा उभा राहू शकेल. सांग काय झालं. बरं सांगतो. आई, प्रियंका खूप अडचणीत आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आता तिला पैशाचा आणि राहण्याचा प्रॉब्लेम येतच राहणार. हो काय झालं, सगळं ठीक आहे ना? डॉक्टर काही म्हणाले का? काय काय असं काय करतेस? मी सांगितलेल्या गोष्टींचा थोडा विचार कर ना. पुढे काय होईल ते बघू. सध्या थोडे दिवस असेच काढूया.